विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदाकरता काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा द्या। काँग्रेसचे उद्धव ठाकरेंकडे ही मागणी बघायला मिळते। याकरता काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात आणि उपनेते अमीन पटेल हे आज मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांना जाऊन भेटले। अंबादास दानवे यांचा विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदाचा कार्यकाळ संपलाय, त्यामुळे काँग्रेसमधून सतेज पाटील यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झालेला आहे। उद्धव ठाकरेंनी त्याकरता पाठिंबा द्यावा यासाठी मातोश्रीवर सगळे नेते गेलेले होते। आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे पाटील यांच्याशी बोलूया। सुस्मिता, काय अधिक माहिती मातोश्रीवर ह्या भेटी संदर्भात? काँग्रेसचे नेते आज उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्रीवरती दाखल झालेले आहेत आणि या भेटी दरम्यान एक महत्त्वाचा विषय चर्चेत आलेला आपल्याला पाहायला मिळतो। अंबादास दानवे यांनी आपला पदभार सोडलेला आहे। विरोधी पक्ष नेते म्हणून विधान परिषदेतनं त्यांनी आपला पदभार संपवल्यानंतर आता विधान परिषदेचा विरोधी पक्ष नेता म्हणून सतेज पाटील यांच्या नावाची चर्चा होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि त्याकरताच मातोश्रीवरती ही महत्त्वाची बैठक सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळते। संख्याबलाबल जर आपण विचारात घेतला तर सध्या काँग्रेसकडे 8 आमदार आहेत, तर विधान परिषदेमध्ये शिवसेनेकडे 6 आमदार आहेत। 7 अधिक 1 असा 8, एक अपक्ष असा काँग्रेसचा हा कोटा जो आहे हा सगळ्यात जास्त आमदार काँग्रेसकडे असल्यामुळे सतेज पाटील यांच्या नावाची चर्चाही होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। या भेटीमध्ये, या बैठकीमध्ये बाळासाहेब थोरात असतील, विजय वडेट्टीवार आणि इतर अनेक, अमीन पटेल असे महत्त्वाचे नेते जे CWCचे सुद्धा मेंबर आहेत, अशा नेत्यांनी मातोश्रीवरती येऊन थेट संवाद साधत आपल्या हा विचार जो आहे हा मांडलेला आहे आणि कुठेतरी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता काँग्रेस पक्षाकडनं सतेज पाटील यांच्या नावाला दुजोरा दिला जात आहे। काही वेळातच ही बैठक संपूर्णपणे संपन्न होईल आणि त्यानंतर ज्या वेळेला हे नेते बाहेर येतील त्यावेळेला याचं स्पष्टीकरण सुद्धा आपल्याला मिळू शकेल। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे विधान परिषदेमध्ये सुद्धा आपलं महत्त्व कायम ठेवण्यासाठी भाजपकडनं ज्या वेळेला विधान भवनामध्ये आपण मागणी केलेली होती विरोधी पक्षनेत्याची, ती पूर्ण न झाल्यामुळे आता आपण बघतो विधान परिषदेमध्ये तरी विरोधी पक्ष नेता दिला जातो की नाही हे बघणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे काँग्रेसच्या सतेज पाटलांचं नाव चर्चेत आहे, परंतु त्यावरती शिक्कामोर्तब अजून होणं बाकी आहे। ही चर्चा अंतिम टप्प्यात असल्याचं सुद्धा पाहायला मिळतंय। नक्की सुस्मिता, धन्यवाद आपण माहिती दिली त्याबद्दल।